मराठा समाजासाठी महाराष्ट्र सरकारनं काढलेल्या जी.आरला उद्या 1.5 महिना पूर्ण होणार आहे. या 1.5 महिन्यात नेमके किती अर्ज आले आणि किती जणांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर बबनराव तायवाडे सर. सर, तुम्ही म्हटलं होतं की ओबीसींना काहीही फटका नाही, अजूनही तुम्ही ठाम आहे याच्यावर? कारण की सगळेच नेते म्हणतात की ओबीसीला नुकसान होईल ओबीसींचे. नाही नाही, हे बघा, मी पहिल्या दिवशीपासनं, ज्या दिवशी हा जी.आर निघाला त्या दिवशीपासनं भूमिका घेतली की या जी.आरमुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही. या वक्तव्यावरती मी कालही ठाम होतो, आजही ठाम आहे आणि भविष्यातसुद्धा जोपर्यंत त्या जी.आरमध्ये कुठला बदल होऊन ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू शकतो असं आमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत आम्ही याच्यावरती ठाम आहोत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही. आणि म्हणून ओबीसीच्या कुठल्याही कार्यकर्त्याने, कुठल्याही व्यक्तीने म्हणजे स्वतःच्या मनामध्ये कुठली भीती ठेवू नये. पुरावा काय सर तुमच्याकडे? पुरावा काय? सगळेच नेते म्हणतात, विजय वडेट्टीवारजी, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, प्रकाश अण्णा शेळके, महाराष्ट्रातले सगळे ओबीसी नेते एका बाजूनं, तुम्ही एका बाजूनं आहे. नाही, हे बघा कसं आहे की मी वारंवार म्हणतो की माणसाने शासकीय यंत्रणेकडे लक्ष ठेवून असायला पाहिजे. मी जी माहिती, अधिकृत माहिती मिळवली की 2 तारखेला हा शासन निर्णय निघाल्यानंतर 7 तारखेपर्यंत मला जी माहिती मिळाली, 7 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण मराठवाड्यामध्ये किती प्रमाणपत्र निर्गमित झाले, मला जी माहिती मिळाली त्यानुसार हे पूर्ण मराठवाड्याचं चित्र आहे, कुठल्या एका जिल्ह्याचं नाही आहे. की संपूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त 73 अर्ज प्राप्त झालेले आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एकही अर्ज आलेला नाही, जालन्यामध्ये 23 आहे, परभणीमध्ये 11 आहे, हिंगोलीमध्ये 5 आहे, नांदेडमध्ये एकही अर्ज नाही, बीडमध्ये 11 आहे, लातूरमध्ये 10 आहे आणि धाराशिवमध्ये 13 आहे. या 73 पैकी फक्त 27 लोकांना प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहे. 46 अर्ज अजूनही प्रलंबित आहे. आता हे जे अर्ज झालेले आहे, सध्याची वेळ सप्टेंबर ऑक्टोबर हा महिना असा असतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कुठल्याही SDO कार्यालयात गेले, तहसील कार्यालयात गेले, जिल्हाधिकारी कार्यालयात गेले तर जात प्रमाणपत्र मागणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी असते. विद्यार्थ्यांची आहे, हे विद्यार्थ्यांचीच असू शकते की लोंढीच्या लोंढी येत आहेत असं लक्ष्मण हाके म्हटले, ते त्याचं काय? मला सांग ना हो, लोंढेच्या लोंढे जर आले असते तर प्रत्येक कलेक्टर ऑफिस, SDO ऑफिस आणि तहसील ऑफिसमध्ये लोकांची गर्दी कंट्रोल करायला पोलीस यंत्रणा लावावी लागली असती, मिलिटरी लावावी लागली असती. पण सरकारी पुरावा आहे, हा सरकारी पुरावा आहे. आम्ही कार्यालयातून घेतलेली माहिती आहे, बगर अधिकृत पुराव्याच्या आधी आम्ही बोलत नाही. आणि ज्याला कुणाला शंका असेल त्याने सुद्धा ती माहिती विभागीय आयुक्तांकडून किंवा प्रत्येक कलेक्टरकडून मागून घ्यावी. नक्कीच हा एक महत्त्वाचा पुरावा, हा महत्त्वाचा कागद आहे. मी TV9च्या प्रेक्षकांना दाखवतोय. यामध्ये मराठवाड्याचं चित्र आहे 2 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर पर्यंतचं हे चित्रण. यामध्ये आत्तापर्यंत जे राष्ट्रीय ओबीसी महासंघानं दावा केलेला आहे की जवळपास 73 अर्ज आलेले आहे आणि त्यापैकी 27 अर्ज फक्त मान्य झालेले आहे. म्हणजे जी भीती व्यक्त केली जात होती की लोंढीच्या लोंढी येईल, हजारो प्रमाणपत्र दिले जाईल, ते या शासकीय कागदावरून तरी आत्ता वाटत नाही. सर काय सांगणार? नाही, बिलकुल वाटत नाही. मी आधी म्हणत होतो की ज्यांच्याकडे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावरती कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याची नोंद असेल त्याला प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आणि आज ही बाब मी जे 2 वर्षापासून म्हणतो आहे ती सर्वच ओबीसी नेत्यांनी मान्य केलेली आहे की ज्यांच्याकडे पुरावा आहे, महसुली शैक्षणिक पुरावा आहे, ज्यांचे तो ओबीसीचा आहे, तो कुणबीचा आहे, त्याला प्रमाणपत्र देण्यापासून कोण थांबवू शकतो. आणि आता या 1.25 महिन्यामध्ये ही जे अर्ज आलेले आहे, ही जी आकडेवारी आमच्यासमोर येते आहे, याच्यावरून हे सिद्ध झाले आहे की ज्याच्याकडे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबाच्या महसुली किंवा शैक्षणिक नोंद नाही तो अर्ज करू शकत नाही. जर प्रत्येक मराठ्याला कुणब्यांचं प्रमाणपत्र मिळते असं जर त्या जी.आरमध्ये कुठे उल्लेखित असतं किंवा तशा प्रकारचं तरतूद असती तर लोंढेच्या लोंढे तहसील ऑफिस, SDO ऑफिस, कलेक्टर ऑफिसमध्ये गेले असते तर आम्ही ते मान्य केलं असतं की ओबीसीवरती अन्याय होत आहे.
तुम्ही वगळता नागपुरात विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मोठा मोर्चा निघाला, छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात बीड आणि इतर ठिकाणी मोर्चे, लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात विविध मोर्चे निघाले. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की या JR मुळे ओबीसींच्या आरक्षणाचा सत्यानाश होईल, ओबीसींचं आरक्षण संपेल, आपले पोरं रस्त्यावर येतील. नाही, हे बघा की आपण जे कुठलं वक्तव्य करतो, आपण समाजाचे एक प्रतिष्ठित नेते आहात सर्व लोक. मग प्रतिष्ठित नेते असताना कुठलीही गोष्ट जेव्हा समाजापुढे आपण मांडतो ते अभ्यास करून मांडायला पाहिजे. मी पहिल्या दिवशीपासून म्हटलं की ज्या दिवशी हा शासन निर्णय निघाला, ज्याच्या आधारावर निघाला तो 2000चा अधिनियम, 2012चे कायदे, 2024चे पुन्हा त्याच्यामध्ये झालेले बदल आणि इतरही JR वाचून त्याच्या आधारे आम्ही शासन निर्णयाचा अभ्यास केला होता आणि अंतिम आम्ही या निष्कर्षावरती आलो होतो की यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही. ते आज जे चित्र माझ्यापुढे आहे त्याच्यावरून ते स्पष्ट झालेलं आहे की ज्यांच्याकडे पुरावा नाही तो अर्जच करू शकत नाही, तर प्रमाणपत्र द्यायची बाबत वेगळी राहिली. या सरकारी कागदाच्या आधारावर तुम्ही म्हणताय की तुम्ही जो दावा केला होता की 2 तारखेच्या JRचा ओबीसीनं धक्का नाही, तो खरा ठरतो असं तुम्हाला म्हणायचं आहे? नक्कीच खरा ठरत आहे ना. एवढा मोठा 8 जिल्ह्याचा मराठवाडा आहे. 8 जिल्ह्याच्या मराठवाड्यामध्ये फक्त 73 अर्ज तिथे येतात. म्हणजे ज्यांच्याकडे ऑलरेडी सर्टिफिकेट आहे, त्यांचा मुलगा 10वा वर्ग पास झाला असेल, 12वा वर्ग पास झाला असेल आणि त्याला प्रमाणपत्राची गरज असेल, तर त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्याच्या आधारावर त्यांनी आपल्या मुलाचं प्रमाणपत्र घेतलं असेल. किंवा ज्या 45,000 सरसकट नाही, किंवा ज्या 45,000 नोंदी सापडल्या त्याच्यापैकी काही लोक असू शकतात की ज्यांना आता पुरावे मिळाले, त्या पुराव्याच्या आधारे ते जात प्रमाणपत्र मागू शकतात. याचा एक असाही अर्थ होतो की 2 सप्टेंबरचा JR मध्ये मराठा समाजाच्या हाती काहीही लागलेलं नाही. याच्यावरून स्पष्ट होते आणि ते की ज्याच्याकडे पुरावा नाही त्याला कुणबी मराठ्याचं प्रमाणपत्र मिळणार नाही. तुम्ही ओबीसी नेत्यांना काय सांगणार की ओबीसींच्या आत्महत्या होत आहे, ओबीसी तरुणांमध्ये भीती आहे की आमचं आरक्षण जात आहे म्हणून? नाही, मी याच्या पूर्वी सुद्धा आपल्याशी बोललो होतो की असं आहे की नेत्यांनी समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल, दहशत निर्माण होईल, ज्याच्यामुळे समाज चिंतेत पडेल अशा प्रकारचं वक्तव्य करून, अशा प्रकारची भाषणं देऊन समाजाची दिशाभूल करू नये. का अशा प्रकारची दिशाभूल जेव्हा नेतेच म्हणतात की संपलं, तर सामान्य माणूस त्यांच्यावरती विश्वास ठेवतो आणि म्हणून या 12, 14, 15 आत्महत्या झालेल्या आहेत. मी तसं कोण जबाबदार आहे? हे असं जे म्हणणारे आहेत की आरक्षण संपलं. या नेत्यांना काय सांगणार? उद्या पुन्हा मोर्चे आहे, मोर्चे निघतच आहे ओबीसीचे. एकच आहे, त्याच्यामध्ये 2000चा जो कायदा आहे, 2012चे नियम आहे, 2024मध्ये त्याच्यामध्ये काही पुराव्याची ॲडिशन केलेले आहे आणि इतरही नियम आहे. ते सर्व कायदे वाचावे, मग JRचं वाचन करावं. मोठं वक्तव्य केलं की ज्यांनी आत्महत्या केल्या 7-8 ओबीसी तरुणांनी, त्या आत्महत्येसाठी हे नेते जबाबदार आहे ओबीसीचे, जे असं वक्तव्य करतं असं म्हटलं तुम्ही? नक्कीच मी वारंवार याच्यापूर्वी सुद्धा वारंवार बोललेला आहो की अशा वेळेस जेव्हा समाजावरती संकट येते, नेत्यांनी समाजाला धीर द्यायला पाहिजे की घाबरू नका, आम्ही तुमच्यावरती कोणतंही संकट येऊ देणार नाही. तुमच्या आरक्षणाचं रक्षण करण्याकरता, संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता आम्ही सक्षम आहोत. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आरक्षणाला एवढूसाही धक्का लागू देणार नाही. खूप खूप धन्यवाद. हे होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्यांनी एक सरकारी पुरावा TV9 समोर ठेवलेला आहे आणि यात स्पष्ट लिहिलेलं आहे या पुराव्यामध्ये की शासन निर्णय 2 सप्टेंबर 2025 नुसार हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटपाबाबत माहिती हा सरकारी पुरावा आहे आणि यात स्पष्ट लिहिलेलं आहे की गेल्या जवळपास 6 महिन्यात 73 अर्ज फक्त आलेले आहे आणि त्यातले 27 अर्ज मराठवाड्यामध्ये मान्य झालेले आहे आणि या पुराव्याच्या आधारावर डॉक्टर बबनराव तायवाडे दावा करतायत की जर सरसकट प्रमाणपत्र दिले असते तर लोंढेच्या लोंढे आले असते, गर्दी झाली असती. या कागदावरून ते म्हणतायत की मी जे म्हणत होतो की या JRचा ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ते खरं असल्याचं तायवाडे सर म्हणतायत. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.